गुड इव्हिनिंग. तर आम्ही आज उज्जैनला निघणार आहोत रात्री. तर आता इथं राहुरीहून शिर्डीला 7 वाजता निघायचं व तिथून 10 वाजता बस आहे. ट्रॅव्हल्स बुक केलेली आहे आम्ही उज्जैनला जाण्यासाठी. बॅगमध्ये भरायचे. शिवचं चालले आवरायचं. आरोही आवरती आता लगेच आम्ही निघणार आहोत 7 वाजता. हॅलो गाईस, तर आता मी रेडी झालेली. आता आम्ही निघणार आहोत बस स्टँडवर 6:45 वाजता. तर आरोहीचं पण आता आवरलेलं आहे. शिवचं आवरलेले, बॅग वगैरे सगळं भरून झालेले. आता आम्ही स्टँडवर जाण्यासाठी निघणार आहोत. तर आम्ही आता शिर्डीला जाणार आहे. बसमध्ये बसलो आहे. राहुरी ते शिर्डी ही बस आहे. तर खूप गर्दी होती. तर आम्हाला पाठीमागे सीट भेटली बसण्यासाठी. शिवून त्याचे पप्पा पण पाठीमागे बसलेत. आता बस ही निघाली शिर्डीकडे जाण्यासाठी. तिथून मग आम्हाला ट्रॅव्हल्स होती. तर आम्ही आता शिर्डीमध्ये पोहोचलो. ते लक्ष्मी ट्रॅव्हल्स ॲग्रो एजन्सी. तर इथं आम्ही थांबलो होतो आमच्या स्लीपर कोचची वाट बघत. स्लीपर कोच अजून आली नव्हती बस आमची. तर आम्ही खूप वेळ तिथं बसलो टाईमपास करत. तर यायला अजून 10:30ला येणार होती स्लीपर कोच. तर आम्ही तोपर्यंत तिथंच बसून राहिलो. तर भूक लागली म्हणून आम्ही उडीद वडा ते खाल्ला. तर आता इथं बसलेलो होतो आम्ही. तर शिव कुल्फी खात होता. आरोही मोबाईल बघत होती. बसची वाट बघत बसलो होतो. हे शूट गाडी आली. शूट गाडी आली. शूट गाडी आली. चल आणि आमची ट्रॅव्हल्सने बुक केलेली स्लीपर कोच बस आहे. तर आता आम्ही याच्यामध्ये बसलो आहोत उज्जैनला निघण्यासाठी. राहुरीमधून बुकिंग नाही झालं. तर आम्ही शिर्डीमधून बुकिंग केलेलं होतं. तर आम्ही आता बसमध्ये बसतो आहोत. रिझर्वेशन केलेलं. तर हे पहा आमचं सीट खूप असं स्वच्छ आणि टापटीप असं ते आम्ही सीट बुक केलं होतं. तर खूप असं स्वच्छता होती तिथे. मस्त काही शिवणारही खूप खुश होते ते उज्जैनला जायचं म्हणून. त्यांना फिरायचं असलं की खूप असा आनंद असतो. तर शिवने आता लगेच झोपून घेतला. आरोही बसलेली होती बाहेर बघत. तर आता हे ट्रॅव्हल्स इथून निघाली शिर्डीमधून. आता आम्ही निघालो उज्जैनकडे जाण्यासाठी. हे शिर्डीचं रात्रीचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. शिर्डीमध्ये पण रात्री सर्व हे हॉटेल्स वगैरे चालूच असतात. कारण रात्री पण भक्त हे शिर्डीमध्ये मुक्कामी आलेले असतात. त्यामुळे शिर्डीमध्ये पण रात्री पण सर्व चालूच राहते. तर आम्ही आता निघालो आहे. तर बसमध्ये पहा त्यांची काय चालू होते गंमत शिवची आणि आरोहीची. शिवम झोप अजून टाईम आहे 3 तास. तर शिव पहाटेच उठून बसला होता 6 वाजता. 6:30 झाले. झोपतच नव्हता. अरे तू पण झोप अजून टाईम आहे. झोप शिव. आता पहाटेचे 6:30 वाजलेत. अजून उज्जैनला पोहोचण्यास 3 तास बाकी आहेत अजून. आता पहाटेचे 6:30 वाजलेले आहेत. आत्ता 7:30 वाजलेत. तर सूर्योदय झालेला आहे. तर पाहू शकता आता आम्ही उज्जैनच्या जवळ पोहोचलेच आहे. आणखी 1 तास बाकी. आता हा रोडचा व्ह्यू सकाळीचा. तर हा इंदोरचा टोल नाका आहे. उज्जैनकडे जाताना हा टोल नाका लागतो. तर आम्ही आता टोल नाक्यावरती आहोत. तर पहा टोल नाका कसा आहे. आपल्या इकडच्या सारखंच तिकडं पण चार्ज असतात. जास्त काय असे नसतात. तर ही इंदोर सिटी आहे. आम्ही आता इंदोर सिटीमध्ये आलेलो आहोत. सकाळचे 8:05 झालेले आहेत. अजून उज्जैन येण्यास अर्धा तास पाऊण तास बाकी आहे. तर ही इंदोर सिटी आहे. आम्ही आता उज्जैन नगरीमध्ये पोहोचलेलो आहोत. पहा तुम्ही सकाळचे 9:30 पावणे 10 झालेले आहेत. आता उज्जैन नगरीमध्ये पोहोचलेलो आहेत. अरे बॅग घे आपल्या सॅकमध्ये ठेव. सगळं पाणी बॉटल ठेवते. शिव पलीकडच्या सीटवर बसलेला आहे तिकडे. शिव चल फोन दे ठेवून. आता सगळे भरले का त्यात चार्जर? तुझा मोबाईल उज्जैन नगरीमध्ये आपण पोहोचलेलो
वेगळाच आनंद वाटते. महाकाल बाबांचं दर्शन घ्यायचं. जय महाकाल. ते उज्जैनचं स्टँड आहे, नानाखेडा बस स्टँड. चला रे बॅगा घे. चल उतर. सॅग घ्या रे. चला शिव हळूच उतर. तर हे उज्जैनचं बस स्टँड आहे, नानाखेडा बस स्टँड. आरोही चल. रिक्षा आम्ही बोलवली, तर याच्यात बसून आता आम्ही मंदिराकडे निघणार आहे. शिव उभं राहा बाबा. शिव उभं राहा तू. शिव तिथे बस. रूम तो आपको 7 तक इसे लगेगा ना. आम्ही आता मंदिराकडे निघालो. मंदिर के पास ही जी, मंदिर से 200 400 मीटर पहले भी चलेगा आपको. आम्ही आता मंदिराकडे घेऊन आम्ही फ्रेश होऊन मग दर्शनाला जाणार होतो. फ्रेश होऊन मंदिराकडे जाणार. रूम घेतलेली फ्रेश होण्यासाठी. आम्ही ही रूम घेतलेली फ्रेश होण्यासाठी. बघू शकता. ए चल ब्रश करा. आरोही ब्रश कर चल. रेडी झालेला आहे. आरोहीचं पण आवरलेलं आहे. राहिले मी आवरून घेते आता. तर मी पण आता आवरून रेडी झालेली आहे. आरोहीचं पण आवरलेलं, शिवमचं पण आवरलेलं होतं. मी आता मंदिराकडे दर्शनासाठी जाण्यासाठी निघालो. तर जाता जाता शिवला व आरोहीला नाश्ता करायचा होता. तर मग थांबलो आम्ही नाश्ता करण्यासाठी. दोघांना पण नाश्ता करायचा होता. तर मग मॅगी घेते का? 2 मॅगी. होय खायचे तुला. बाबू खातोड्यात आम्ही पोहे आणि मॅगी घेतली. आरोहीला मॅगी, शिवला मला पोहे घेतलेले. शिवला पण मॅगी घेतलेली. उज्जैनमध्ये पोह्यामध्ये धने, शेव. आपल्या इकडे धने नाही टाकत, इथं धने तळून टाकले जातात आणि साखर पण टाकली जाते. गोड पोहे असतात इकडं. तर आरोहीला ही मॅगी मागवलेली आहे. तर मॅगीची प्लेट तिथं 60 रुपयाला एक प्लेट होती मॅगीची. तर शिवला पण मॅगी मागवली. दोघांचा आता नाश्ता करून झालेला आहे. तर आता आम्ही पुढे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे निघालो. आम्ही आता इकडून मंदिराकडे प्रवेश केला जातो. हे पहा किती सुंदर असं प्रवेशद्वार. आणि इथून एंट्री केल्याबरोबर असं गार्डन, मंदिरामधला परिसर पहा किती सुंदर आहे ते आतमधला. आतमध्ये हे खूप फिरण्यासाठी इथून बनवलेलं आहे. इकडे लॉकर आहेत, मोबाईल स्टँड, लॉकर. ए चल शिव, कुठं ठेवायचं? त्या भक्तांना बसण्यासाठी सावली पण केलेली आहे. ते छोटे छोटे तंबून ते उभारून. इकडे असं गार्डन, गाडी पार्किंगला इथं वरती गाड्या पार्क केल्या जातात. तर हे पहा महादेवाची किती सुंदर आणि मोठी अशी मूर्ती तिथं बसवलेली आहे. तर हे सगळे वेगवेगळे प्रकारचे चित्र. उज्जैनमध्ये जे जे घटना काय घडलेली त्याचं सविस्तर इथं असं चित्रांच्या द्वारे दाखवले. ही मूर्ती पहा किती सुंदर दिसते महादेवाची. आणि साक्षात महादेव इथे बसले आहेत असे वाटते.
तर हा आतमधला परिसर पाहू शकता. मोठमोठ्या अशा मूर्त्या, वेगवेगळ्या मूर्त्या इथे तयार केलेल्या आहेत. खूप असा सुंदर देखावा दिसतो तो मंदिराच्या आतमध्ये. आपण दर्शन रांगेकडे जाताना हे दृश्य तिथे पाहू शकता तुम्ही. खूप असे सुंदर त्यांनी मूर्ती, तसेच भक्तांना बसण्यासाठी सावली करून तिथं झाडं, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत. तर काही ठिकाणी जार पण मांडलेले होते. ते पाहितं फुलांच्या कुंड्या आहेत ह्या दिसतात. ह्या अशा एक सरंग अशा अटकून ठेवलेल्या होत्या. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे झाडं लावलेले आहेत ते. तर हे पूर्ण हे दिवे रात्रीचे हे दिवे लावले जातात. हे रात्री खूप सुंदर दिसतं हे दृश्य. ते दिवसा बघण्यापेक्षा रात्री बघण्यात एक वेगळाच आनंद, कारण ते लाईटच्या प्रकाशात हे वातावरण, हे दृश्य अतिशय सुंदर असं दिसतं हे सर्व. तर इथून आपण दर्शन रांगेकडे जाऊ शकतो. हे दिवे ते पहा तुम्ही किती सुंदर असं त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे. तर इथे असे भक्त सावलीला बसून राहत असतात. तर मंदिराच्या आतमधले हे दृश्य खूप असं सुंदर आणि मोठं चप्पल स्टँड आहेत. आम्ही आता चप्पल ठेवण्यासाठी आले. तर आम्ही आता चप्पल स्टँडमध्ये ठेवून निघालो. तर हे पहा, महादेवाचे वेगवेगळ्या मूर्त्या आतमध्ये बनवलेल्या आहेत. तर कधी पण उज्जैनला गेलं तर हे रात्री पाहण्यासाठी खूप छान दृश्य आहे. आम्ही हे खूप वेळेस पाहिलेलं आहे. 4 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम उज्जैनला आलतो तेव्हा हे काहीच नव्हतं. हे आत्ता 2 वर्षापासून हे सगळे त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर हे आम्ही दर्शन लाईनकडे आलो. हे मुख्य प्रवेशद्वार आहे. इथून मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला जातो. तर हे पाहू शकता तुम्ही. तर ही लाईन किती लांबपर्यंत लागलेली आहे. खूप गर्दी होती आज मंदिरामध्ये. खूप लांबपासून दर्शन लाईन होती. तर आम्ही आता दर्शन लाईनमध्ये थांबण्यासाठी निघालो आहोत. तर हे पहा किती गर्दी आहे ते. हे पहा मंदिराच्या आतमधलं दृश्य. आज मोबाईल लॉकमध्ये नव्हते ठेवण्यास सांगितले, मोबाईल आतमध्येच परवानगी दिली. हे पहा बाबा महाकालचे रूप किती सुंदर आणि अद्भुत दिसत आहे. ते अंगावर काटा आणणारा हे दृश्य आहे. असे पाहून मन थक्क झाले बाबा महाकाल महाराजांना. जय महाकाल असे चालूच होते. तर आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर निघालो आहोत. तर हा एक्झिट होण्याचा इकडून एक मार्ग होता. तर हे मंदिराच्या बाहेरील समोरील दृश्य पहा किती गर्दी आहे. ते खूप लोक असे महाकालच्या दर्शनाला खूप राज्यातून इकडून तिकडून येतात. खूप श्रद्धाळू इथे येत असतात. बाबा तुझा फोटो काढ. हा थांब आता. अरे तू बरं. तर हे मंदिराच्या बाहेर इथं स्क्रीनवरती महाकालचे पण पुन्हा दर्शन घेतले. तर खूप असा आनंद वाटत होता. खूप गर्दी होती. तर हे बाहेर भक्त असे तिथे फोटो वगैरे काढत होते. तर आम्ही आता तिथून पुढे मूर्ती आसपासच्या मूर्ती पाहण्यासाठी निघालो. मी शिवला बरोबर घेतलं. अरे तिच्या पप्पासोबत होती. तर हे पहा, हे बजरंगबलीची मूर्ती किती सुंदर आहे. ते मी शिवला ती दाखवत होते. तर इथं अजून काही मूर्त्या होत्या आसपास. तर खूप असे शंकराचे वेगवेगळे अवतार इथं मूर्ती स्वरूपात त्यांनी दाखवलेले होते. तर आपण ते पाहूया आता कशा आहेत ते. हे पहा कशा मूर्त्या इथं वेगवेगळ्या प्रकारच्या खूप अशा मूर्त्या तिथे बनवलेल्या होत्या. नंदीवर बसलेले, गरुडावर बसलेले, वाघावर बसलेले. हे पहा मूर्त्या, हे सर्व शंकराचे अवतार इथे दाखवलेले आहेत. खूप असे सुंदर मूर्त्या त्या तिथे होत्या. ते एकदा उज्जैनला नक्की यावं. हे सगळं पाहण्यास, बाबा महाकालचे दर्शन घेण्यास नक्की एकदा. खूप असं सुंदर तिथले वातावरण ते आहे आणि प्रसन्न, एक वेगळीच एनर्जी आहे तिथल्या जागेमध्ये. तर आम्ही दरवर्षी उज्जैनला जातच असतो. तर माझे फोटो काढण्यासाठी फोटो काढत होता. शिव दर्शन घेतलं तू? किती भारी दर्शन झालं आज.
शिप्रा नदी ना? इकडे नाही, इकडे. शिव इकडे. तर ही पहा, ही शिप्रा नदी आहे. त्याच्या पलीकडच्या भागात गंगा घाटची आरती होते. आपण हे दुसऱ्या भागाकडून हे तुम्हाला दाखवलेलं आहे शिप्रा नदी. फोटो काढाय बघ इकडं. जरा हस ना. हा, इकडे बघ. तिकडं बघ पप्पाकडं. आरोही चल जायचे आता. आतमध्ये पण खूप झाडं ते लावलेले आहेत असे सुंदर असं. सगळीकडे सावलीची सुविधा, भक्तांना बसण्यासाठी पण वेगवेगळ्या ठिकाणी असे सावलीची सुविधा केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याचे जार पण मांडलेले आहेत. जास्त गर्दी असल्यावर ह्या मंडपाखालून दर्शन रांग सुरू असते बाहेरूनच. आज एवढी गर्दी नसल्यामुळे इथे दर्शन एवढी लाईन नाही आहे. इकडूनच भक्त जात आहेत. इथं असे बसण्यासाठी सावली केलेली आहे. चप्पल स्टँडकडे आम्ही चप्पल घेण्यासाठी आलो आहोत. अगं पिऊन दे त्याला दम. पिंडी दिल दे पाणी परत. अरे खोड्या नको करू. खूप मोठी नागाची मूर्ती आहे. सात नागांची ही मूर्ती आहे. त्याच्यामध्ये शिवशंकर बसलेले आहेत. ते सुंदर दिसते. हे पण बघा, वृक्षाला हे आपले नवसाचे धागे बांधले जातात. इथं प्रत्येकजण आपापली इच्छा सांगून ह्या झाडाला धागे बांधतात. बाबा त्यांची इच्छा जरूर पूर्ण करतात. त्या इथं महाकाल महाराजांचा असा गंध नाव टाकून लावला जातो. तो खूप असा सुंदर दिसतो. आरोहीने गंध लावून घेतला. तर शिवचं पण चाललं होतं मला पण लावायचा. तर म्हटलं आपण सगळेच लावू गंध हा. तर हे पहा किती सुंदर असं ते गंध लावत होते. बाबा महाकाल यांचं नाव वरती ओमचं पण हे करत होते. तर पहा तुम्ही किती सुंदर असं ते गंध त्यांनी लावलेला आहे आरोहीला. तर शिवचं पण चाललं होतं मला लावायचा. तर आम्ही सगळ्यांनीच लावायचं ठरवलं. तर आता हे शिवला गंध लावून घेतला. काही 40 रुपये किंवा 30 रुपये ते घेतात आणि गंध लावून देतात. त्यांचा पण हाच सीझन असतो. भक्त आले की गंध ते लावणं हे करणं. तर आम्ही आता त्यांच्याकडून घरात आहे. अशा बऱ्याच ठिकाणी असे उभे असतात गंध लावण्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारचे ते गंध लावून देत असतात. मी पण गंध लावून घेतलं त्यांच्याकडून. काळीच तर माझी टिकली पण पडून गेली होती. तर म्हणलं तर बाबा महाकालचा गंध तरी लावून घ्यावा. आम्ही दरवर्षी गेलो की गंध हा लावायचा. कारण मला खूप आवडतं बाबा महाकालचा गंध लावायला. असं एक वेगळंच उज्जैन नगरी म्हटलं की वेगळीच एनर्जी तिथं असते. आता हे गंध लावलेलं आहे. आम्ही आता हरसिद्धी माता मंदिरकडे निघालो आहोत. आम्ही आता हरसिद्धी माताकडे मंदिर जाणार. हा रोड आहे. हरसिद्धी माता मंदिराकडे निघालोय. हे बघा इथं सिंहाची मूर्ती कशी बनवलेली आहे. हरसिद्धी माता मंदिरामुळे इथं सिंहाची खूप मोठी अशी मूर्ती बनवलेली आहे. हे हरसिद्धी माता मंदिराचं हे पायऱ्या आहे. तिथून आपण वरती जायचं आहे हरसिद्धी माताच्या मंदिराकडे. तर आम्ही आता इथून निघालो आहोत. हरसिद्धी माता, हे हरसिद्धी माता मंदिर आहे. हे 2 दीपमाळा आहेत. संध्याकाळी इथे पूर्ण ही दीपमाळा प्रज्वलित केली जाते. हे दर्शन इथं सुरू होते. आज गर्दी नसून एवढे काही गर्दी नाही. हरसिद्धी माता इथं शिवाचं पहिल्यांदा दर्शन घ्यायचं.
तर हे मंदिरामध्ये आम्ही गेलेलो आहोत. तर हे पहा देवीची मूर्ती किती छान आहे, हरसिद्धी माता. तर हे गुपचूप मी कॅमेऱ्यामध्ये शूट करून घेतलेलं आहे. मोबाईल बंद करायला लावला होता आतमध्ये. तर पहा माशाचं किती सुंदर आहे. हा आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर निघाले. तर हे पहा हरसिद्धी माताच्या मंदिराच्या बाहेरील परिसर. ह्या 2 दीपमाळा, हे मंदिर किती सुंदर दिसत आहे ते बाहेरून. तर आम्ही आता दर्शन घेऊन इथून निघालो आहोत. तर पाहू शकता तुम्ही हे बाहेरचे हे दीपमाळा, त्या खूप असा सुंदर परिसर आहे हे. तर शिवला ही बबलगन घ्यायची होती. तर आरोही म्हटली मला पण घ्यायची. तर दोघांना आम्ही बबलगन घेण्यासाठी थांबलो तिथे. तर ते 100 मत होते, आम्ही 160 मध्ये 2 घेतले हे दुकान इथं कपडे, डमरू, देवाच्या माळा, मूर्त्या, झेंडे. नको आहे, त्रास आहे. तर हे कालभैरव जाण्यासाठी आम्ही रिक्षा केली. 300 रुपये भाडे होते जाऊन परत येण्याकरिता. काय पाय दुखायला लागले का? शिव पाय दुखते, पुढू नको ती घरी जाऊस तर. इकडे सगळे अशा हिरव्या रिक्षा असतात. महाराष्ट्रामध्ये जसे काळ्या पिवळ्या रिक्षा, तसे हिरव्या आणि पिवळा रंग असणाऱ्या रिक्षा. तर आम्ही आता कालभैरव मंदिराकडे निघालो आहे दर्शन लाईनकडे जाण्यासाठी. तर इथे 50 रुपयाला ही फुलाची टोकरी होती. तर त्याच्यामध्ये दारू, फुलं, नारळ इत्यादी वस्तू. खूप गर्दी होती दर्शन लाईनमध्ये, प्रचंड गर्दी होती. मंदिराच्या आतमधला भाग आहे हा. तर आम्ही हे कालभैरव मंदिरातून पाहू शकतो. तर आम्ही आता दर्शन लाईनमध्येच आहोत अजून. खूप अशी गर्दी, म्हणजे प्रचंड गर्दी होती. आम्ही जवळजवळ 2 तास झालं लाईनमध्ये उभा आहेत. आत्ताशी मंदिराच्या जवळ आलेलो आहेत वरती. गुपचूप कालभैरव यांचं शूट केलं आहे. आम्ही आता कालभैरवचं दर्शन घेऊन निघालोय आता पुढे. खूप वेळ लागला, आम्ही 2.5 तास हे कालभैरव मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. तर रसवंती, लिंबू सरबत, पेरू वगैरे सगळं विकण्यासाठी होतं. रिक्षा कुठं लावलेली आपली? तर मंदिरच्या बाहेर हे काकडी आणि पेरू मिक्स 20 रुपये प्लेट आम्ही घेतली. आरीला खूप भूक लागते, मग तोपर्यंत तिला थोडंसं खायला घेतलं आम्ही. आपली गाडी कुठं लावली माहिती? तर आम्ही आता पुन्हा मंदिराकडे, उज्जैनच्या महाकालच्या मंदिराकडे निघालो. आता कालभैरवांचं दर्शन करून आम्हाला 2 तास लागले दर्शन लाईनमध्ये थांबून दर्शन घेण्यासाठी. हे पहा, हा शिप्रा नदीचा भाग इथून मी दाखवते. इथे गंगा घाटची आरती केली जाते. इथे पायऱ्यांवरती इथे दररोज रात्री गंगा घाटची आरती इथं केली जाते संध्याकाळी. आता जेवायला तुला फिंगरचे तुला मिठाचे तुला अपना काम खाना जग खाली नहीं होना. पराठा आहे, पराठा.
बटर खिचडी. हे भारत माता मंदिर आहे उज्जैनमधलं. आतमध्ये भारत माताची मूर्ती बसवलेली आहे. ही भारत मातेची मूर्ती आतमध्ये मंदिराच्या आत. हे फक्त उज्जैनमध्येच भारत मातेचं मंदिर आहे. आणि समोर असा खूप मोठा गार्डनचा परिसर आहे, बघू शकता तुम्ही. तर आम्ही थोड्या वेळ गार्डनमध्ये बसलो तर तिथं आरोही शिवचं चाललं होतं थोड्या वेळ खेळायचं. जास्त नको ना असू. लिक्विड थोडंच टाक. अगं ती एकदाच दाबायचं असतं जोरात. त्याच्यात बुडव. शिवम एकच बबल निघलाय. अरे इडी का ग तू. तिकडे जाऊन उडू. हे उज्जैनमधलं भक्त निवास आहे. इथे आधीच बुकिंग करावं लागते, मग रूम अवेलेबल होतात. खूप मोठा असं भक्त निवास आहे. हे एंट्री गेट आहे समोरचे. भारत माता मंदिराजवळच हे भक्त निवास आहे. शिवच बघा काय चालले. शिव चल. चल. आम्ही जाता जाता पुन्हा बाहेर स्क्रीनवर महाकाल महाराजांचा शृंगार चालू होता, ते दर्शन घेण्यासाठी पुन्हा बाहेर थांबलो. म्हटलं जाता जाता एकदा महाराजांचं दर्शन घ्यावं. तर हे स्क्रीनवर खूप असं सुंदर असं ते दृश्य दिसत होतं. आम्ही आता निघालो तर रात्रीचे 6:45 वाजले होते. तर हे लाईट चालू केल्या होत्या. तर पहा हे किती सुंदर असं दृश्य दिसत आहे. लाईट चालू केल्यामुळं खूप असं सुंदर त्या जे मूर्त्या बनवल्या होत्या त्या दिसत होत्या. तर हे शंकर महाराज उज्जैनमध्ये जे काही घटना घडल्या किंवा जे कोणी कोणी इथं आले, इथं राहिले, सगळ्या मूर्त्यांमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं. प्रत्येक राजाची मूर्ती, महाराजाची, श्रीराम, तसेच कोणकोणते ऋषीमुनी इथे आलेले आहे ते सर्व ह्या मूर्त्यांमध्ये. रूममध्ये आलो, आवरलं. आता पुन्हा ट्रॅव्हल्स 8 वाजता आहे. आता आम्ही पुन्हा रिटर्न राहुरीला निघालो. खूप छान असं दर्शन झालं. आम्ही आता इथून रिक्षा करून नानाखेडा स्टँडवर निघालो आहे उज्जैनच्या. तर हे पहा संध्याकाळीचे दृश्य कसे दिसत आहे ते उज्जैनमधले. खूप सुंदर असं ते लाईटिंग वगैरे पुलावरचं दृश्य दिसत आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय ते दृश्य रात्रीचं. उज्जैन संध्याकाळी कशी दिसते, किती सुंदर. असं इथून आले की परत रिटर्न जावंच वाटत नाही. असं वाटतं इथंच राहावा महाकाल महाराजांच्या. आता आम्ही आहे इथे बस स्टँडवर, सिंदखेडा बस स्टँडवर आलेलो आहोत. आता बस ट्रॅव्हल्स आमच्या 8 वाजता आहे. तर आता चहा ते घेऊया म्हटलं इथे. हे उज्जैनचं सिंदखेडाच बस स्टँड रात्रीचं दृश्य. आम्ही इथं चहा घेण्यासाठी थांबलो होतो. तर आता आरोहीला बिस्किट घ्यायचे, फॅमिलीला काय घ्यायचं. चहा बिस्किट खायचं.
शिवने पण चहा बिस्किट खाल्ले, त्याला पण थोडेसे खायचं होतं त्याला पण. तर आता आम्ही निघालो उज्जैनवरून. तर ही जाताना ही हमसफर स्लीपर कोच बुकिंग केली ती आम्ही. आत्ता निघालो. शिव लागलाय झोपायला, रोही आहे अजून जागी. तर आता आम्ही निघालो शिर्डीला. आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आम्ही आता शिर्डीमध्ये पोहोचलो आहेत. तर आता इथून बसमधून उतरत आहे शिव. आता आम्ही इथून पुन्हा शिर्डीच्या स्टँडवर जाऊन राहुरीची बस पकडून आहोत. हे सकाळी सकाळी शिर्डीतलं दृश्य. आम्ही सकाळी 7:45 वाजता शिर्डीमध्ये पोहोचलो होतो. तर हे पहा सकाळी सकाळी शिर्डीचं दृश्य कसं आहे ते. हे जाता जाता शिर्डीमध्ये बाहेर स्क्रीनवर साईबाबांचे दर्शन घेतले, कारण तसे नको जायला म्हटलं शिर्डीवरून. स्टँडवर जाता जाता बाहेर स्क्रीनवर लावलं होतं हे. मग तिथं आम्ही साईबाबांचे दर्शन घेतले आणि मग बस स्टँडकडे निघालो. आता शिर्डी बस स्टॉप. आम्ही आता शिर्डीवरून राहुरीला जाण्यासाठी निघालो आहोत बसमध्ये. तर आता पोहोचू 1-2 तास लागतो तर इथून जायला राहुरीला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आम्ही आत्ताच राहुरीला घरी पोहोचलो आहेत. आत्ता 10:30 वाजलेले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्लॉग? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.